संकष्ट चतुर्थी निमित्ताने बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य बनवला आहे। सोनसळी रंगाचे आंब्याचा गोडवा आणणारे कापसासारखे मऊ लुसलुशीत आंब्याच्या रसातले आंबा मोदक बनवले आहेत। छान सोनसळी रंगाचे आणि आंब्याचा गोडवा देणारे हे आंबा मोदक दिसायला जितके सुंदर लागतात, खायला देखील तितकेच चविष्ट लागतात। तुम्हाला सुद्धा असे परफेक्ट मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आंबा मोदक बनवण्यासाठी सगळ्यात पहिला पूर्वतयारी आपल्याला नारळ खोवण्यापासून करायची आहे। इथे मी एक अख्खा नारळ घेतलेला आहे। नारळ आपल्याला किसून घ्यायचा आहे। नारळ किसून झाल्यानंतर लगेचच आपल्याला गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पूर्वतयारी करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला सारण बनवायसाठी घ्यायचं आहे। कढईमध्ये अगदी एक छोटा चमचा साजूक तूप गरम करून घेतला आहे। आता यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालत आहे। वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाटी गच्च भरून घेतलेला ओल्या नारळाचा कीस आहे। नारळाचा कीस सुरुवातीला मी तुपामध्ये परतून घेणार आहे। यामुळे नारळाच्या किसातला जो काही मॉइश्चर आहे, जो काही ओलावा आहे, तो थोडा कमी होतो। शिवाय सारणाला तुपामुळे छान चव देखील लागते। नारळाचा कीस आपण अगदी मिनिटभर तुपामध्ये परतून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे। मोदकाचं सारण बनवताना नेहमी गूळ बारीक चिरून किंवा किसून घ्यायचा आहे। यामुळे गूळ लवकर वितळण्यास मदत होते। इथे मी गुळाची पावडर घेतलेली आहे। यामुळे माझा थोडा वेळ देखील वाचला आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि सारण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। सारणामधला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आज आपण आंबा मोदक बनवत आहोत। यासाठी इथे मी पाव वाटी आंब्याचा गर घालत आहे। या सारणामध्ये आपण आंब्याचा गर घातल्यानंतर या सारणाचा हलका असा रंग बदललेला आहे। गूळ, खोबरं आणि आंब्याच्या रसाचा मस्त असा सुवास घरभर दरवळला आहे। सारणामध्ये आंब्याचा रस घातल्यानंतर त्यातला हलका असा ओलावा कमी होईस्तोवरच आपण हे सारण परतून घेतलेलं आहे। आपल्याला ना हे सारण पूर्णपणे कोरडं करायचं नाही। मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे। सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची आहे। मोदकाच्या सारणामध्ये आंब्याची चव आणि आंब्याचा सुगंध कायम राहावा यासाठी यामध्ये आज मी जायफळ पावडरचा वापर केला नाही। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। आता आपल्याला मोदकाची उकड काढायची आहे। यासाठी पातेल्यामध्ये 1 वाटी भरून पाणी घेतलं आहे आणि अर्धी वाटी आंब्याचा गर घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली आहे आणि हे दोन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। पाण्याला हलकी उकळी आली की लगेचच यामध्ये अगदी एक छोटा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे पाणी मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला मोदकाची पिठी घालायची आहे। दीड वाटी भरून आपल्याला मोदकाची पिठी घ्यायची आहे आणि लगेचच हे मिश्रण आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे। उकड व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या भांड्यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हे भांडं बाजूला ठेवायचं आहे। 10 मिनिटं ही उकड छान वाफून घेतल्यानंतर एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये ही उकड आपल्याला काढून घ्यायची आहे। आता ही उकड बऱ्यापैकी गरम आहे। पीठ मळण्याआधी आपल्याला यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत। यासाठी ना पेल्याचा वापर करून ह्या गुठळ्या मी मोडून घेणार आहे। गुठळ्या पूर्ण मोडून झाल्यानंतर लगेचच ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे। उकड गरम असताना जर हे पीठ मळून घेतलं की आपले मोदक छान मऊ लुसलुशीत होतात। दुसऱ्या दिवशी देखील आपले मोदक छान सॉफ्ट राहतात। या पद्धतीने मी ह्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत। आता लगेचच पीठ मळण्यासाठी सुरुवात करत आहे। तुम्हाला जर गरम उकड मळता येत नसेल किंवा तुमच्या हाताना सोसवत नसेल ना, तर थोडं एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि थंड पाण्याचा हात लावून ही उकडनं छान मळून घ्यायची आहे। पिठाचा छान लोण्यासारखा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला ही उकड छान मळून घ्यायची आहे। आता मऊ लुसलुशीत मोदक बनवण्यासाठी परफेक्ट पीठ कसं मळून घ्यायचं ना ते तुम्हाला सांगते। इथे बघा माझं हे पीठ मळून झालेलं आहे आणि छान सॉफ्ट देखील झालेलं आहे। आता जर का ह्या पिठाला मी ताणते तर हे पीठ आहे ना लगेच तुटत आहे। याचा अर्थ आपल्याला आणखी थोडा वेळ पीठ मळून घ्यायचं आहे। आणखी 5 मिनिटं पीठ मळून झाल्यानंतर आत्ता बघा या पिठाला ना छान लवचिकता आलेली आहे। जोपर्यंत तुमच्या पिठाला छान लवचिकता येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळत राहायचं आहे।
जास्त पाण्याचा वापर न करताच हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं आहे. छान पीठ लवचिक झालेलं आहे. छान लोण्यासारखा गोळा इथे तयार झालेला आहे. ज्या आकाराचे आपल्याला मोदक बनवायचे आहेत ना, त्या आकाराचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. पिठाचे गोळे तयार करून झाले आहेत. सारणाचे देखील मी गोळे बनवून घेतले आहेत. लगेचच आपल्याला मोदक बनवायसाठी घ्यायचे आहेत. आता त्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ना, आपल्याला जवळ घेऊन ठेवायचं आहे. पिठाचा एक गोळा घेतला आहे आणि थोडं मोदकाचं सुखं पीठ घेतलेलं आहे. बोटांना थोडं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पिठाच्या गोळ्याला मध्यभागी अंगठ्याने हलका दाब देऊन अशा पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची आहे. बाकीच्या बोटांनी आपल्याला वाटीच्या कडांना वर उचलून आणायच्या आहेत आणि बोटांच्या साहाय्याने हलका दाब देत देत एकसारखा आकार आपल्याला या वाटीला आणायचा आहे. मध्यभाग थोडा आपल्याला जाडसर ठेवायचा आहे, पण ह्याच्या कडा आहे ना, त्या हलक्या पातळ बनवायच्या आहेत. ही जी वाटी आहे ती जास्त जाडही ठेवायची नाही किंवा जास्त पातळही करायची नाही. बघा इथे ही वाटी तयार झालेली आहे. आता आपल्याला मोदकांना कळ्या पाडायच्या आहेत. पहिल्या बोटाने ना या वाटीच्या आतल्या बाजूने हलका दाब द्यायचा आहे. अंगठा आणि मधल्या बोटाने बाहेरच्या बाजूने आपल्याला अशी चिमटी घ्यायची आहे, म्हणजे ना मोदकांना छान कळ्या पडतात. अशाच पद्धतीने आपल्याला मोदकांना ना कळ्या पाडायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने या मोदकाला ना सुंदर अशा कळ्या पाडून झाल्या आहेत. आता यामध्ये ना आपल्याला मावेल तितकं सारण भरायचं आहे. यामध्ये सारण भरून झाल्यानंतर बाहेरच्या बाजूने ना आपल्याला अशा पद्धतीने हलक्या हाताने दाब देत देत ह्या कळ्यांना बंद करून घ्यायच्या आहेत. मोदकाच्या या कळ्याच्या जवळ आणत असताना ना कळ्या बाहेरून फोल्ड होतात किंवा दाबल्या जातात, तर व्यवस्थित आपल्याला त्या सेट करून घ्यायच्या आहेत. तसं मोदक तयार झालेला आहे. मोदकाचा जो वरचा टोकाचा भाग जर तुम्हाला जास्त जाडसर वाटत असेल तर एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. मोदकाच्या पाकळ्या छान उठून दिसाव्यात, छान फुलाव्यात ना, यासाठी आपल्याला ना मोदक तळ हातावर अशा पद्धतीने हलकं फिरवून घ्यायचं आहे. तयार झालेले मोदक ना आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे ते कोरडे होणार नाहीत. आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे मोदक बनवायचे आहेत. इथे मी आणखी एक मोदक तुम्हाला बनवून दाखवणार आहे. बोटांना थोडं सुखं पीठ लावून घ्यायचं आहे. पिठाचा गोळ्याला अंगठ्याच्या साहाय्याने मध्यभागी दाब देऊन आपल्याला वाटी तयार करायची आहे. तुम्हाला जर अशी वाटी बनवता येत नसेल तर मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्या पोळीला ना आपल्याला अशा पद्धतीने कळ्या पाडायच्या आहेत. शिवाय सुगंधित मोदकाची पेटी घरच्या घरी कशी बनवायची आहे हा व्हिडिओ देखील मी माझ्या या चॅनलवर शेअर केला आहे. तर तुम्हाला देखील या सर्व रेसिपी बघायच्या असेल तर मराठी मसाला मॅजिक या चॅनलला नक्की भेट द्या. ह्या बघा किती सुंदर अशा या कळ्या माझ्या पाडून झालेल्या आहेत. आता यामध्ये ना आपल्याला मोदकाचं सारण भरायचं आहे आणि ह्या कळ्या जवळ आणायच्या आहेत. मोदकाच्या कळ्या जवळ आणताना किंवा हा मोदक बंद करताना आपल्याला अगदी हलक्या हाताने मोदकाच्या कळ्या जवळ आणायच्या आहेत. मोदक तयार झाल्यानंतर आपल्याला तळ हातावर मोदकना हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे. जिथे तुम्हाला असं वाटत आहे की मोदकाची कळी आतल्या बाजूने फोल्ड झाली आहे किंवा दबली गेली आहे, दिसत नाही आहे, तर आपल्याला ना अगदी अलगद त्या कळ्यांना वर काढून घ्यायच्या आहेत. बघा इथे अप्रतिम असा आपला हा दुसरा मोदक देखील तयार झालेला आहे आणि काही मोदक मी बनवून घेतलेले आहेत, ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. मोदक ना फार अप्रतिम दिसत आहेत. मोदकांचा रंग आणि कळ्या देखील यावरच्या छान उठून दिसत आहेत. आता मोदक वाफवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. यावर मी ही चाळण ठेवत आहे. चाळणीमध्ये एक ओला सुती कापड ठेवलं आहे. त्यावर आपल्याला हे मोदक एक एक करून ठेवायचे आहे. मोदक ठेवताना ना थोडं मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये हलकेसे मोदक बुडवून घ्यायचे आहेत. मोदकावर जे काही सुखं पीठ वगैरे असेल ते निघून जातं. शिवाय मोदक छान मऊ लुसलुशीत होतात, म्हणून मी मोदक थोडं पाण्यामध्ये अशा पद्धतीने बुडवून घेते. हवं असल्यास तुम्ही ना पाण्याचे शिंतोडे यावर मारू शकता. मोदक वाफवण्यासाठी चाळणीमध्ये ठेवताना ना थोडं अंतरामध्ये मोदक ठेवायचे आहेत, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत. चाळणीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे मोदक ना वाफवून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम आचेवर ठेवायची आहे. 10 मिनिटांनंतर लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे. मोदक छान वाफवून घेतले आहेत. आता याच्यावरची चाळण आपल्याला काढून घ्यायची आहे. जास्त वेळ आपण मोदक स्टीमरमध्ये असेच ठेवून दिले तर मोदक कडक होतात, म्हणून लगेचच आपण ही चाळण देखील बाजूला करणार आहोत. मोदक पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे मोदक मी काढून घेतले आहेत. बघा किती सुंदर हे मोदक दिसत आहेत. सोनसळी रंगाचे आंब्याचा गोडवा असणारे आंब्याच्या रसातले
हे आंबा मोदक इथे तयार झालेले आहेत. आता हा एक मोदक ना मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा, दाबल्यानंतर तुम्हाला देखील समजत असेल की हे मोदक किती मऊ लुसलुशीत झालेले आहेत. मोदकाची उकड अगदी परफेक्ट तयार केली असेल आणि मोदकाचं पीठ व्यवस्थित मळून घेतलं असेल तर तुमचे मोदक देखील असे छान मऊसूद होतील. आंब्याचा गोडवा आणि मोदकाची चव या दोघांचा संगम असलेले हे आंबा मोदक तुम्ही देखील नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही आंबा मोदकची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी शेअर देखील करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.